मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे स्वीट पोटॅटो चीज बॉल किंवा रताळ्याचे चीज बॉल बनवणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेले आहेत उकडलेले रताळे, थोडेसे मटार आहेत, बॉईल कॉर्न आहे आणि ते बीन्स घेतलेले आहेत, एक शिमला मिर्च आहे, एक कांदा आहे, थोडेसे गाजर आहेत, पनीर आहे आणि चीजची स्लाइस आहे. माझ्याकडे क्यूब मधलं चीज संपले म्हणून मी हे घेतलेलं आहे. तर फर्स्ट आपण काय करणार आहे, ह्याचे साल काढून घेऊया. तर आपल्याला सगळ्या रताळ्यांची साल काढून घ्यायची आहे आणि रताळे एकदम सॉफ्ट असे शिजवून घ्यायचे शिजवताना. चला, आता आपल्या रताळ्यांची साल काढून झालेली आहे आणि आता हे रताळे मी थोडेसे किसून घेणार आहे. किसून घ्या किंवा मॅश करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि चला, तुम्ही बघू शकता आपले रताळे पण एकदम मस्त असे किसून रेडी झालेले आहेत. आणि आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या मी एकदम अशा रफली चॉप करणार आहे आणि चॉपर मध्ये टाकणार आहे. चला, आणि आता याला मस्तपैकी चॉपर मध्ये टाकूया आपण. आणि थोडेसे बीन्स पण मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. चला, तर आता हे मस्त असं बारीक झालंय, तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक झालंय. तर हे असंच बारीक करायचं, जास्त पण बारीक नाही करायचं, कारण आपल्या बॉल्स मध्ये ते दिसलं पण पाहिजे आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते असं क्रंची पण लागलं पाहिजे. आणि आता ह्याच्यातला हाफ पनीर मी घेणार आहे आणि हे एकदम बारीक करायचं आपल्याला. आपण बुर्जी जशी करतो ना पनीरची, तसंच करायचंय सेम. चला, तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी पनीर केलंय इथे. चला, आणि पॅन आता आपला मस्त गरम झालेला आहे. मी याच्यामध्ये बटर घातलंय, तुम्ही तेल पण वापरू शकता. आता बटर मेल्ट झालंय आणि जे आपलं चॉप केलेलं साहित्य आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे. ते थोडेसे हाय फ्लेमवरती सॉटे करायचे. आणि आता मी हे फ्रोझन मटार याच्यामध्ये फर्स्ट ऍड करते. कॉर्न. चला, आणि आता या भाज्यांमध्ये मी थोडंसं मीठ ऍड करणार आहे. चला, आता आपल्या भाज्या छान अशा थोड्याशा सॉटे झालेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपण पनीर ऍड करणार आहे. पनीर पण छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात. आता याच्यामध्ये जाणार आहे ब्लॅक पेपर, थोडेसे रेड चिली फ्लेक्स, थोडीशी धने पावडर, जिरा पावडर आणि थोडंसं याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे हा रताळ्यांचा किस. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता तुम्ही बघू शकता ह्याला एकदम छान असं बाइंडिंग आलेलं आहे. आणि लास्टला तुम्हाला मीठ चेक करायचं आहे, कारण हे रताळी आहेत ते थोडेसे गोड असतात. सो तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तिखट ऍड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा चिली पावडर किंवा हिरवी मिरची जरी वापरली तरी चालेल. याला काढून घेऊया आणि याचे बॉल बनवूया तोपर्यंत आपलं. चला, आणि तुम्ही बघू शकता आता मग मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे. तर मी या साईजचे बॉल्स रेडी करते. हे छान असे चपटे करायचे ह्याला आणि ह्याच्यामध्ये जो आपला चीज क्यूब आहे तो टाकायचा आणि हे परत गोल करून घ्यायचंय. अशा पद्धतीने असे सगळे बॉल करून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही याच्यापेक्षाही छोटे बनवू शकता पाहिजे तर. तर सगळे बॉल आपल्याला असेच रेडी करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले सगळे बॉल्स रेडी झालेले आहेत आणि माझं थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे. तर हे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून 2-3 दिवसांपर्यंत वापरू शकता. आणि आता हे बॉल बाजूला ठेवूया आणि याच्यासाठी आपण स्लरी तयार करून घेऊया. इथे मी साधारणतः 2 चमचे कॉर्नफ्लॉवर असेल आणि तेवढाच मैदा घेतलेला आहे. आणि याच्यात पाणी घालायचं आपल्याला थोडंसं.
आणि थोडंसं मीठ पण ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर आता आपली मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी रेडी झालेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये हे बॉल टाकून घेणार आहे आणि मी इथे थोडेसे ब्रेड क्रम घेतलेले। चला आता हा बॉल आपण ह्याच्यामध्ये डिप करून घेऊया आणि असंच उचलायचं आहे आणि आपल्याला ह्या ब्रेड क्रम मध्ये टाकायचं आहे। सगळे बॉल्स आपल्याला असेच स्लरीमध्ये डिप करून घ्यायचे आहेत। हे ब्रेड क्रममुळे एकदम क्रंची असं टेक्स्चर येतं किंवा दिसायला छान दिसतात म्हणून हा अट्टहास। चला आणि तुम्ही बघू शकता आता सगळे बॉल आपले ब्रेड क्रमने कोट झालेले आहेत आणि आता यांना तळण्याची वेळ आलेली आहे। बॉल रेडी होईपर्यंत आपलं ऑइल मस्त असं तापलेलं आहे आणि एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला हे बॉल सोडून घ्यायचे आहेत आणि हो लगेच यांना पलटी पण करायचं नाहीये, एकदम शांत असे यांना फ्राय करायचंय। आणि आता आपण यांना खालच्या बाजूने पलटी करणार आहे। मस्त अशातले क्रिस्पी आणि गोल्डन कलर यांना आलेला आहे आणि आता आपण यांना काढून घेऊया। चला आणि तुम्ही बघू शकता आपले मस्त असे क्रिस्पी आणि चीजी स्वीट पोटॅटो बॉल रेडी झालेले आहेत। ते म्हणजे आपण हा बॉल ओपन करण्याची। चला तुम्ही बघू शकता एकदम मस्त चीज पण मेल्ट झालेला आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये।